महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकृत केला असून पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवारांकडे दिला होता। अजित पवारांनी हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आणि मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा स्वीकृत करून थेट राज्यपालांकडे पाठवलेला आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती? नक्कीच अजित पवारांकडे माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा आहे तो पाठवण्यात आला होता आणि मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई करून राज्यपालांकडे आहे तो राजीनामा आहे तो पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे आता राज्यपाल यांचा राजीनामा आहे ते स्वीकारतील आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंकडून कालच खरं तर खाती आहे ती काढून घेतली होती आणि अजितदादांकडे सुपूर्द केलेली पाहायला मिळाली होती। मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जर उद्याच्याला कोर्टामध्ये स्टे नाही मिळाला तर माणिकराव कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आणि माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील आहे ती जाण्याचे चिन्ह पाहायला मिळतात। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे, त्यामुळे आता राज्यपाल पुढील निर्णय घेणार आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी, एकीकडे आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवारांना दिला होता। अजित पवारांनी देखील पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकृत केलेला आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा जो आहे तो पुढील कारवाईसाठी थेट राज्यपालांकडे पाठवलेला आहे। तर